आमच्या आईसाहेब आहेत, एक आरक्षण आहे महिला आरक्षण संत म्हणतात त्या आमच्या आईसाहेब आहेत. आज त्या एका टीव्हीवरच्या कार्यक्रमामध्ये जज म्हणून जात आहेत. किती सुंदर मला वाटतं. आमच्या अयोध्या ताई आलेल्या आहेत, आमच्या लांबरूड ताई आले आहेत, रुपाली कचरे, रंजना नागरे, देवीदासजी राठोड आलेले आहेत, आमचा राहुल केंद्रे आलेला आहे. आज अधिवेशन असल्यामुळे सर्व आमदारांनी आपले प्रतिनिधी पाठवले आणि मी सुद्धा आग्रह केला ना, जसं आमच्या नरेंद्र मोदीजींनी आदेश दिलाय की कामांचं डिसेंट्रलायझेशन करा, अधिकार आपल्या खाली लोकांना देत राहा, तसं आमचे मुख्यमंत्र्यांनी केलंय. तसंच शांत बसा रे, काय तुम्हाला शांत बसा, बोलू द्या सगळे, गप्पा बसा कार्यकर्ते. ज्याचा मुंडे साहेबांवर प्रेम आहे त्यांनी हाताची घडी लावा. मागे तुझ्या कोणी हाताची घडी घाला. ज्याचा मुंडे साहेबांवर प्रेम आहे ते हाताची घडी आणि तोंडावर बोट. लहान लेकरं सुद्धा ऐकतात आणि कोणी जे कार्यकर्ते स्वतःहून स्वतःला इथला इन्चार्ज समजून सूचना देतात ते शांत बसा. मीडिया समोर राहणारच आहे. मीडियाच्या माध्यमातून जगातले मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक गोपीनाथगडाचं दर्शन घेत आहेत. कृपया शांतता बाळगा. आणि म्हणून डिसेंट्रलायझेशन मी केलंय. ही जी साहेबांची जयंती आहे आणि पुण्यतिथी आहे ती आता गावोगावी मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी साजरी करावी. मुंडे साहेबांना जे अपेक्षित आहे. तर विधिमंडळ परिसरामध्ये आता उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत. उद्धव ठाकरे आज विधानसभा अध्यक्षांना भेटणार आहेत. त्यावेळेला त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे आमदार देखील असतील. विधिमंडळ परिसरामध्ये आता उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत. विरोधी पक्षनेता निवडला जात नाहीये, त्यामागची कारणं काय, इतका उशीर का होतोय, हा सवाल आहे महाविकास आघाडीच्या आमदारांचा, नेत्यांचा. तोच सवाल राहुल नार्वेकरांना विचारला जाणार आहे. उद्धव ठाकरे आज विधानसभा अध्यक्षांना भेटणार आहेत. विधान भवन परिसरामध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. काही मिनिटांपूर्वीची दृश्य, ज्यावेळेला विधिमंडळ परिसरामध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले होते. ठाकरेंच्या सेनेचे नेते, आमदार या ठिकाणी उपस्थित. महाविकास आघाडीच्या आमदारांसोबत उद्धव ठाकरे राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहेत. हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीपासूनच महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेता निवडला जावा अशी मागणी केली जात होती. पहिला दिवस याच मुद्द्यावरून गाजलेला होता. आता अधिवेशन 2 दिवसांनी संपणार आहे आणि इतका विलंब का होतोय, नेमकं यामागचं कारण काय, हा सवाल आहे महाविकास आघाडीच्या आमदारांचा आणि नेत्यांचा. आणि हा सवाल राहुल नार्वेकर यांना विचारला जाणार आहे. विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात नार्वेकरांची भेट जी आहे ती उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या आमदारांकडून घेतली जाणार आहे. उद्धव ठाकरे विधानभवन परिसरामध्ये सध्या पोहोचलेले आहेत. महायुतीचं सरकार आल्यापासूनचे हे तिसरं अधिवेशन म्हणावं लागेल. मात्र विरोधी पक्षनेता निवडीवर शिक्कामोर्तब झालेलं नाही. नावं जी आहेत ती चर्चेमध्ये होती, मात्र कुठल्याही प्रकारे निर्णय जो आहे तो झालेला नाही. या निर्णयाला विलंब का होतोय, हा सवाल विचारला जाणार आहे.